Welcome to all BSc second year student. Now today's most important topic is the population genetics. Population genetics जो आहे population genetics मध्ये तुम्हाला different points दिलेले आहे. फर्स्ट जो आहे तो आहे हार्डी विनबर्ग इक्विलिब्रियम. हा जो आहे तुम्हाला 12th मध्ये सुद्धा झालेला आहे. आपण याचं शॉर्ट मध्ये डिस्क्रिप्शन घेऊ. पहिले बघणार आहे आपण डेफिनेशन पॉप्युलेशन जेनेटिक्स. Recent concept about the evolution as in a change in the genetic composition of the population rather than the change in the individual level. जर चेंज होत असेल जेनेटिकच्या कंपोजिशनमध्ये ऑफ पॉप्युलेशनच्या रादर चेंज कशामध्ये होते इंडिव्हिज्युअलच्या लेवलमध्ये. इट मीन्स दॅट युनिट ऑफ इव्होल्युशन इज अ पॉप्युलेशन. जे काही युनिट असते इव्होल्युशनचं त्याला काय म्हणतात पॉप्युलेशन. पॉप्युलेशन ऑफ सिमिलर इंडिव्हिज्युअल्स लिव्हिंग विदिन अ circumscribed area at a given time and the capable of interbreeding and exchanging the gene freely is known as a genetic populations. Then Mendelian population, in other words, population is a visible manifestation of gene pool. त्याला दुसरा वर्ड काय म्हटलेला आहे मॅनिफेस्टेशन ऑफ जीन पूल. सर्वात पहिले दिलेलं आहे हार्डी विनबर्ग इक्विलिब्रियम. हार्डी विनबर्ग इक्विलिब्रियममध्ये डिस्क्रिप्शन बघा. Hardy and Weinberg proposed independently a mathematical expression for the distribution of gene and genotype frequency in the Mendelian populations. Definition बघा. Gene frequency of various gene of a population remain constant. जी gene frequency असते of gene ची of population मध्ये remain काय राहते constant. जनरेशन आफ्टर जनरेशन जी काही जीनची फ्रिक्वेन्सी राहते ऑफ जीन ऑफ पॉप्युलेशनमध्ये रिमेन काय असते कॉन्स्टंट. पण जनरेशन आफ्टर जनरेशन वेन द पॉप्युलेशन इज लार्ज मॅटिंग इज रँडम अँड द अब्सेन्स ऑफ म्युटेशन अँड सिलेक्शन अँड मायग्रेशन. जे काही पॉप्युलेशन असते ते लार्ज जर असेल अँड मॅटिंग जे असेल ती रँडम राहते आणि अब्सेन्स ऑफ म्युटेशन किंवा सिलेक्शन अँड मायग्रेशन. ओके त्या ठिकाणी त्याच्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला त्याची डेफिनेशन. When the gene frequency remain constant, जीनची जर फ्रिक्वेन्सी रिमेन कॉन्स्टंट राहत असेल देन जनरेशन आफ्टर जनरेशनमध्ये द पॉप्युलेशन इज जेनेटिक इक्विलिब्रियम किंवा त्याला म्हणतात हार्डी विनबर्ग इक्विलिब्रियम. म्हणजे जीनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कॉन्स्टंट राहत असेल जनरेशन आफ्टर जनरेशनमध्ये अँड द पॉप्युलेशन इज इन जेनेटिक इक्विलिब्रियम त्यालाच म्हणतात हार्डी विनबर्ग इक्विलिब्रियम. जसं इक्वेशन्स फॉर्म्युला दिलेलं आहे पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. पी म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ डॉमिनंट जी and Q is the frequency of recessive gene. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे जीनची ती काय आहे कॉन्स्टंट आहे. देन फॉर्म्युला इज यूज टू फाइंड आउट द फ्रिक्वेन्सी ऑफ डॉमिनंट जीन अँड रिसेसिव्ह जीन इन पॉप्युलेशन. द फ्रिक्वेन्सी ऑफ heterozygote and homozygote in a population can be calculated by another Hardy Weinberg formula. P plus Q bracket square plus P square plus 2PQ plus Q square. then next आहे त्याच्यामध्ये P means frequency of the dominant gene, Q means frequency of recessive gene, P square frequency of dominant homozygote, 2PQ frequency of dominant heterozygote and Q square frequency of recessive homozygote. Then त्याच्यानंतर दिलेलं आहे सायलेंट फीचर्स ऑफ हार्डी विनबर्ग लॉ. पहिले बघा रँडम मॅटिंग. सेकंड इज द लार्ज साइज पॉप्युलेशन. थर्ड इज द by paternal mode of reproduction. Then next homogeneous age, no preferential selection. Then next is the absence of evolutionary force. And then next आहे त्याच्यामध्ये significance of Hardy Weinberg equilibrium. Then the applications मध्ये म्हटलेलं आहे calculation of frequency of recessive and dominant gene in population and calculation of heterozygous in population. So now in this lecture this topic completed. Thank you.